नमो नमः. आज आपण भाषासूत्रम 1चा शेवटचा जो टॉपिक आहे लोट लकार हा आपण आज बघणार आहोत. तर बघा, लोट लकार म्हणजे काय तर आतापर्यंत आपण जे लकार बघितले ना त्या लकारांमध्ये आपण सगळे काळ बघितले आहेत, परंतु लोट लकार म्हणजे इथे आज्ञा दिलेली आहे. बाकी एक्झाम्पलद्वारे आपण आजचा हा टॉपिक समजावून घेणार आहोत. या आधीचे टॉपिक आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले होते. शेवटचा टॉपिक राहिलेला आहे रामः पाठम पठती. ह्या सेंटेन्समध्ये बघा, राम अभ्यास करत आहे. यामधून आपल्याला कळतंय की हे सेंटेन्स लटलकारचं आहे, वर्तमान काळातलं आहे. बरोबर. पुढे म्हटलेलं आहे रामः पाठम अपठत. राम जो आहे तो पाठ अभ्यास करत होता. बरोबर. लंगलकार आहे, होता, अपठत आलेलं आहे, म्हणजेच अर्थात लंगलकार आहे, भूतकाळ आहे. वाक्यद्वये कालस्य बोधः भवति. ह्या दोन वाक्यांमधून ह्या दोन वाक्यांमधनं काय होते तर काळाचा बोध होत आहे, काळ समजत आहे आपल्याला. बरोबर. म्हणजेच काळ म्हणजेच टेन्स कळत आहे. अधुना एतानी उदाहरणाने पठत. आता आपल्याला एतानी उदाहरणाने पठत. आता काय करा तर बाकी उदाहरणं बघा. प्रतीक त्वम उत्तिष्ठ. हे एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे तर प्रतीक नावाचा मुलगा आहे, त्याला म्हटलेलं आहे त्वम उत्तिष्ठ, तू उठ. आता हे याच्यामध्ये आपल्याला कुठला काळ कळतोय का, लकार कळतोय का, नाही, पण आपल्याला याच्यावरनं कळतंय की कोणाला तरी काहीतरी आदेश दिलेला आहे, तू उठ. बरोबर. म्हणजे त्याला ऑर्डर केलेली की तू उठ म्हणून आदेश. बरोबर. काले वर्ष तू पर्जन्य. इथे काय म्हटलं, अपेक्षा म्हणजे काळानुसार वर्ष तू पर्जन्य, वर्षा झाली पाहिजे, पर्जन्य ढगांनी वर्षा केली पाहिजे, म्हणजेच काय काळानुसार पाऊस पडला पाहिजे. ठीक आहे. सर्वे सुखी न भवंतु. सगळे सुखी असले पाहिजे, सगळे सुखी राहावेत, ही शुभांश अपेक्षा आहेत. अपि अहम वर्गम प्रविशानी. आता इथे काय म्हटलंय, काय मी वर्गामध्ये प्रवेश करू शकतो, म्हणजे परमिशन घेताय, अनुमती घेताय. बरोबर. तर बघा, एतानी सर्वांनी वाक्याने कालम न बोधयंती. हे जे वरचे सगळे वाक्य आपण जे 4 बघितले यामध्ये काळाचा बोध झालेला नाहीये. परंतु म्हणजे परंतु आदेशः, इच्छा, शुभांशसनम, अनुमती इत्यादींनी भावान कथयंती. म्हणजेच काय, हे इमोशन्स, भाव म्हणजे इमोशन्स हे सांगितले गेलेले. काही द्वारे आदेश दिलाय, कोणी इच्छा सांगितली, कोणी शुभांशसा म्हणजे कोणीतरी चांगली अपेक्षा केलेली आहे, अनुमती परमिशन मागितलेली आहे. अतः तानी अर्थ इति प्रकारेषु गण्यते. म्हणून त्यांना अर्थ या प्रकारात गणलं जातं. गण्यते म्हणजे यामध्ये त्याची मोजणी केली जाते. तर अर्थ 2 प्रकारचे असतात बघा. अर्थद्वयम 2 प्रकारचे आहेत. कुठले कुठले तर आज्ञार्थ आणि विध्यर्थ. आज्ञार्थ म्हणजे लोट लकार. ठीक आहे. लोट लकार म्हणजेच याच्यामध्ये ऑर्डर केली जाते, आज्ञा दिली जाते कोणाला तरी की हेच कर. त्वम पठतु, तू अभ्यास, त्वम पठ, तू अभ्यास कर, किंवा बालक पठतु, बालकाने अभ्यास, तू बालकाला सांगितलं जातं की तू अभ्यास कर. ठीक आहे. पठतु किंवा पठ हा मध्यम पुरुषसाठी आहे, पठतु हा प्रथम पुरुषसाठी आहे. पुढे कळेलच तुम्हाला चार्टद्वारे. विद्यार्थ हा जो आहे तो लिंग लकार, इथे थोडं कट झालेला आहे पण लिंग लकार आहे. ठीक आहे. विधिलिंग आपण ज्याला म्हणतो तो लिंग लकार. इथे विद्यार्थ म्हणजे अपेक्षा जिथे केली जाते तो लकार, पॉसिबिलिटी सांगितल्या जातात. तर बघा, पुढील एक्झाम्पल आपण लोट लकार पहिले बघणार आहोत. तर लोट प्रत्यय इथे दिलेले आहे, आज्ञार्थ प्रत्यय ज्याला म्हटलं जातं, परस्मय पद आणि आत्मनेपद. जर तो तुमचा पहिला जो चार्ट आहे त्यामध्ये काय आहे, तू ताम अणतू. बघा, हे जे दिलेलं आहे ना हे प्रत्यय दिलेले आहेत. ठीक आहे. जसं आपण लट लकारमध्ये बघितलं होतं, ती तह अंती, सी थ थ, मी वह मह. काही ठिकाणी ती तह अंतीद्वारे सांगितले, काही ठिकाणी अति अतः अंती, असी अथ अथ, आम्ही आवह आमह असं सांगितलेलं आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने पाठ करायचे असतात. हे कारण हे शॉर्ट ट्रिक आहे. बरोबर. हे प्रत्यय आहेत. तर परस्मय पदसाठी काय आहे, तू ताम आणि अंतू, डॅश तम त आणि आव आम. मध्यम पुरुष एकवचनस्य प्रत्यय ही अस्ति, किंतु गणानां प्रथम विभागे 1 4 6 10 तस्य लोपः भवति. म्हणजेच काय तर इथे ना ही हा शब्दाचा वापर केला जातो, परंतु जे 1 4 6 10 हे जे गण आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं की 10 गण असतात त्यात, तर त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे ग्रुप केलेले असतात. तर तो जो प्रथम विभाग जो आहे तो 1 4 6 10चा, त्या गणांमध्ये याचा लोप होतो, म्हणून इथे डॅश केली जाते. तुम्ही एवढ्या डीपमध्ये नाही गेला तरी चालेल, तुम्ही सुरुवातीला फक्त हा चार्ट लक्षात ठेवा. तू ताम अंतू, तम डॅश तमत आणि आव आम. ठीक आहे. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुषनुसार एकवचन, द्विवचन, बहुवचनसाठी हे चार्ट आहे. आणि आत्मनेपदसाठी ताम इताम अंताम, स्व इथाम ध्वम, ए आवही आमही हा चार्ट आहे. आणि बघा, या चार्टचा यूज करून तुम्ही वेगवेगळे धातूंचा उपयोग करून तुम्ही इथे पाठ करू शकता. पठतू, पठताम, पठंतू. पठ बघा डॅश होती म्हणून पठ जो आहे तो ॲज इट इज ठेवलेला आहे, बाकी त्याच्यामध्ये कुठलाही चेंज केलेला नाहीये, पठ घेतलेला आहे. पठतम, पठत, पठानी, पठाव, पठाम अशा पद्धतीने तयार झाला. बघा, तू
ताम अंतू डॅश साठी आपण पठ धातूमध्ये कुठलाही बदल केलेला नाही, डॅश तम त आणि आव आम, अशा पद्धतीने आपला मागचा चार्ट होता बरोबर. आणि आव आम बघा शेवटपर्यंत, आणि याला हलंत नाहीये, आणि आव आमला बरोबर. आणि आत्मनेपदासाठी त्याने रम धातू घेतलेला आहे, रम. आणि रमताम रमेताम रमंताम रमस्व रमेथाम रमध्वम रमई रमावही रमामही, या पद्धतीने त्यांनी चार्ट दिलेला आहे तुम्हाला. मागचे जे ट्रिक आहे त्यानुसार ताम इताम अंताम बघा, ताम इताम, रम प्लस इताम रमेताम झाले. तुम्ही इथं एताम अंताम असं लक्षात ठेवलं तरी चालेल, म्हणजे ताम एताम अंताम अशा पद्धतीने ई ऐवजी तुम्ही ए म्हणालात तरी चालेल, जेणेकरून तुम्हाला लिहिण्यासाठी सोपं जाईल. ताम एताम अंताम. पुढे म्हटलेलं आहे स्व इथाम ध्वम. आता इथे स्व एथाम म्हटलं तरी चालेल, ए एडक्याचा ए जो असतो ना तो वापरला तरी चालेल, ए एथाम ध्वम. आणि ऐही आवैही आमही, अशा पद्धतीने त्यांनी परस्मयपदचं चार्ट दिलेलं आहे. जसं पठतूचा एक्झाम्पल त्यांनी पठधातूचा एक्झाम्पल दिलाय, तसं नृत्य लिख पूज या धातूंचा वापर करून त्यांनी तुम्हाला परस्मयपद समजावलं आहे. आणि रम मन दिश मंत्र यांचा वापर करून तुम्हाला आत्मनेपद समजावलेलं आहे. हे सगळे चार्ट तुमचा पाठ असणे गरजेचं आहे. एक चार्ट पाठ झाला की बाकी त्यानुसारच आहे, थोडे थोडे बदल आहे, तुम्ही जर बघून ते तुमच्या लक्षात येतात, कारण एका दिवसात तर हे चार्ट पाठ होण्यासारखे नाही आहे. परंतु तुम्ही जर वारंवार ते म्हणत राहिला तर तुमच्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही जरी 2-3 दिवस कंटिन्यू हे चार्ट वाचलेत तरी तुमच्या लक्षात राहतं. सुरुवातीला काय करायचं, परस्मयपदचा चार्ट लर्न करायचा, नंतर तुम्ही आत्मनेपदकडे जायचं, म्हणजे कन्फ्युजन होत नाही. कारण परस्मयपदची लिंक लागते, आणि तुम्ही जर परस्मयपद नंतर आत्मनेपद परस्मयपद आत्मनेपद असं केलं तर तुमची लिंक ब्रेक होते. ज्यांना अवघड जात असेल त्यांनी ही ट्रिक वापरून बघा. पहिले परस्मयपद पाठ करा आणि नंतर आत्मनेपद पाठ करा, जेणेकरून तुम्हाला इझी जाईल. या पद्धतीने तुम्हाला इथे चार्ट दिलेले आहे. आणि या लोट लकार म्हणजे जो आज्ञार्थक आहे, आदेश देण्याचा साठी ज्या चार्टचा आपण वापर केलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला पुढे भाषाभ्यास जिज्ञासापत्रम दिलेला आहे. त्यामध्ये बघा तालिकाम पूरयत. आता तुम्हाला ही तालिका कंप्लीट करायला लावलेली आहे. तिथे म्हटलेलं आहे क्रियापदम मूल धातू गणपद म्हणजे कुठल्या गणातला आहे आणि कोणत्या पदाचा आहे, आत्मनेपद की परस्मयपद, हे लकार पुरुष आणि वचन हे इथे तुम्हाला सांगायचे आहे. तर क्षमस्वसाठी तुम्हाला मूल धातू लिहायचं आहे, पहिले प्रातिपदिक लिहायचं आहे. मूल धातू काय, क्षम बरोबर. आता याचा गण 1 आहे की 2 आहे की 4 5, तुम्हाला 1 ते 10 गणांमध्ये कुठला येतो, तर यानुसार तुम्हाला माहिती आता ह्याचा 1 4 6 10 पैकीच काहीतरी असणार आहे. म्हणून हा एक आणि पद आहे आत्मनेपद, इथे दिले एक आत्मनेपद. लकार आहे लोट, पुरुष आणि वचन लिहायचे. पुरुष आहे स्व आलेला आहे, पुरुष आहे मध्यम पुरुष आणि वचन आहे एक वचन बरोबर. तुम्हाला सांगितलं होतं आत्मनेपदामध्ये स्व आलेला आहे बरोबर. मध्यम पुरुष आपण जी ट्रिक बघितली त्याच्यामध्ये बघा इथे स्व आलेला आहे, मध्यम पुरुषचा आहे, एक वचन आहे आणि कुठला आहे, आत्मनेपदाचा आहे. यावरून बघा आता इथे क्षमस्व आलेला आहे ना, स्व आलेला आहे म्हणून आपल्याला कळतंय का हा आत्मनेपदाचा आहे, म्हणून आपण इथे आत्मनेपद लिहिलं बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला कळतंय स्वय म्हणजे मध्यम पुरुष आहे आणि एक वचन आहे, म्हणून आपण मध्यम पुरुष एक वचन लिहिलं. बाकी तर हा लोट लकाराचाच प्रश्न आहे. लभताम. आता लभतामसाठी बघा लभ धातू आहे बरोबर. आता इथे पण तुम्हाला लोट लकार आत्मनेपदाचा आहे, लोट लकार प्रथम पुरुष एक वचन. आता इथे ताम आलेला आहे बरोबर, लभताम म्हणून प्रथम पुरुष एक वचन घेणार आहोत आपण. जसं की आपण ताम बघितलंच आहे, थांबा तुम्हाला हे बघा इथे ताम आले, प्रथम पुरुष एक वचन आहे बरोबर. म्हणून लभतामसाठी आत्मनेपद प्रथम पुरुष एक वचन. तुम्हाला तो चार्ट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे, तुम्ही प्रत्येक याच्यासाठी तुम्ही तो टेक्स्टबुकमधला चार्ट फॉलो करू शकता. नृत्यंतूसाठी नृत मूलधातू आहे, परस्मयपद आहे, लोट लकार आहे, प्रथम पुरुष बहुवचन आहे. बहुवचन आहे, अंतू आलेला आहे शेवटी बरोबर. तू ताम अंतूमधला अंतू आलाय म्हणून बहुवचन. रचय यासाठी मूल धातू आहे रच, 10व्या गणातला आहे, परस्मयपद आहे, लोट लकार आहे आणि रचय मध्यम पुरुष बहुवचन. उत्तरत उत प्लस तृ तर हा धातू आहे इथे. याच्यासाठी बघा परस्मयपद आहे, लोट लकार आहे, मध्यम पुरुष बहुवचन आहे. लिखतसाठी लिख हा मूळ धातू आहे, परस्मयपद आहे, लोट लकार आहे, मध्यम पुरुषाचा बहुवचन वापरलेला आहे. गायाम
गायम तुम्हाला सांगितलं होतं, गायती, गाण्या रिलेटेड जे असेल त्याच्यासाठी मूळ धातू असतो गई. परस्मै पद आहे, लोटलकार आहे, उत्तम पुरुष, बहुवचन आहे. भवंतूसाठी बघा भूभव हा धातू वापरला जातो, भूभव परस्मै पद आहे, लोटलकार, प्रथम पुरुष, बहुवचन. भूभव म्हणजे होणे. आलंय लक्षात. पुढचा प्रश्न बघा, आज्ञार्थ रूपा आणि चिनुत लिखत च. आज्ञार्थ रूप जे आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. चिनुत म्हणजे निवडा, सिलेक्ट करा आणि लिहा. हे राधिके फलानी गणय. राधिकाला काय ऑर्डर दिली की फळ 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 जे काही फळं आहेत, फलानी बहुवचन वापरले, फळानी फ्रुट्स जे आहेत ते गणय म्हणजे मोज, गिनती कर म्हणून गणय. तर याचा जो आज्ञार्थ आहे गणयच आहे. हे राधिके तिला उद्देशून म्हटलंय, अगं राधिका फळ मोज. बरोबर. तर गणय हा आज्ञार्थ रूप आहे म्हणून गणय हा शब्द इथे येणार आहे. पुढे बघा, अंब अपि आपणात शाकानी आनयानी. आता इथे काय, अंब म्हणजे आई, आई काय आपल्याला आपणात म्हणजे दुकानातून, शाकानी म्हणजे भाज्या आणायच्या आहेत. बरोबर. तर इथे करायचं आहे का असं विचारलंय म्हणून आनयानी, हे आनयानी या शब्दावरून कळतंय आपल्याला, म्हणून हा शब्द तिथे आज्ञार्थ रूप झाला. आचार्य अपि वयम क्रीडांगणे क्रीडाम. काय आम्ही क्रीडांगणामध्ये खेळू का? आज्ञा विचारताय ना, ते परमिशन घेताय, आम्ही खेळू का? तर क्रीडाम ग्राउंडवर, क्रीडांगणे म्हणजे ग्राउंडवर, आम्ही सगळे ग्राउंडवर खेळू का? म्हणून हा शब्द आपल्याला जास्त हायलाईट होतोय म्हणून क्रीडाम. बरोबर. चौथा बघा, यूयम राष्ट्रध्वजम सर्वदा वंदध्वम. तुम्हाला सगळ्यांना राष्ट्रध्वजाला सर्वदा म्हणजे नेहमी वंदन केलं पाहिजे. वंदध्वम ऑर्डर दिलेली, वंदन करा, वंदन केले पाहिजे. रात्रौ प्रार्थनाम स्मरताम. रात्री प्रार्थनाचं स्मरण केलं पाहिजे. स्मरताम स्मरण करा म्हणून स्मरताम हा जो शब्द आहे तो आज्ञार्थ रूप आहे. हे लक्षात घ्या. जे काही तुम्हाला इथे क्रियापदं आलेली आहेत किंवा ज्या शब्दांवरून तुम्हाला हायलाईट होत आहे की कुठला शब्द इथे तुम्हाला कळतंय की काहीतरी सांगतंय, ऑर्डर देतंय किंवा परमिशन घेतंय, यानुसार ते शब्द आज्ञार्थ रूप आहे हे आपण तिथे सांगू शकतो. पुढे तुम्हाला म्हटलेलं आहे संधी दिलेली, स्वर संधी दिलेली आहे. ज्या पद्धतीने बघा, आपण वर्णानाम साहचर्य हा व्हिडिओमध्ये आपण सगळ्या प्रकारच्या संधी आणि ते एक्स्ट्रा एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेतलं होतं. तुम्हाला तो व्हिडिओ जर बघायचा असेल तर तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग करेल. तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा, किंवा तुम्ही वर्णानाम साहचर्य हा व्हिडिओ जर तुम्ही सर्च केला तरी तुम्हाला सापडेल. प्लेलिस्ट केलेली आहेत इथे आपल्याला, तुम्हाला 9वीच्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा तुम्हाला वर्णानाम साहचर्यमचा व्हिडिओ सापडेल. त्यामध्ये संधी हा टॉपिक एकदम डीपमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. जेवढ्या स्वर संधी आहेत त्या सगळ्या संधी तुम्हाला तिथे दिलेल्या आहेत. तर इथे जी वृद्धी संधी म्हटलेलं आहे, इथे तुम्हाला 2-2 एक्झाम्पलद्वारे समजवलेलं आहे, पण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये जास्त एक्झाम्पलद्वारे शिकायला मिळेल, कारण तिथे मी एक्स्ट्रा एक्झाम्पलचा वापर केलेला आहे. तर बघा, वृद्धी संधीमध्ये काय सांगितलंय, आ प्लस ए ऐ चा काय होतो, आई होतो. बरोबर. तर न प्लस एतत, न चा अंत अ ने झालेला आहे आणि एततची सुरुवात ए ने झालेली आहे. अ प्लस ए ऐ, नैतद ऐ तयार होतो ना, म्हणून नैतद शब्द तयार झाले. म्हणून मम प्लस डॅश इथे काय येणार, तर मम प्लस ऐश्वर्यम, म्हणून ममैश्वर्यम तयार झाले. बघा शेवटी कळते आपल्याला ऐश्वर्यम आहे, मम प्लस ऐश्वर्यम म्हणून ऐ तयार होतोय. ममैश्वर्यम, मम प्लस ऐश्वर्यम. ठीक आहे. आता पुढे बघा, मम प्लस ओजह, ममौजह. ठीक आहे. अ प्लस ओ काय झालाय, औ झालेला आहे. तसंच तव प्लस काय येणार, तव प्लस औदार्यम, म्हणून मम प्लस ओज ममौजह, तव प्लस औदार्यम, तवौदार्यम. तुझे जे उदारपण आहे ते तव प्लस औदार्यम. अशा प्रकारे तुम्हाला इथे वृद्धी संधी बघायला मिळते. आणि पुढे बघा, यण संधी जी आहे तिथे ई प्लस विजातीय स्वरह, म्हणजेच काय, दुसरं कुठलाही स्वर जर असेल तर त्याचं काय तयार होतो, य तयार होतो. म्हणजे ई छोटा ई किंवा मोठा ई प्लस विजातीय दुसरे स्वर जर असतील, दुसऱ्या कुठलेही स्वर असतील तर त्याच्यापासून य तयार होतो. जसं की इति प्लस अपि, इतीचा अंत ई ने झालेला आहे, पुढे अ ने सुरुवात होती म्हणून त्याच्या तुम्हाला इतीचा ई निघून जाईल, अचा या इतीचा ई प्लस अचा अ या दोघां मिळून य तयार होईल, म्हणून इतीचा ई निघून जाईल, इत्त प्लस य इत्य शब्द तयार होईल. आणि हा अ तर निघून गेला कारण तो य मध्ये त्याचं रूपांतर झालं म्हणून इत्यपि असा शब्द तयार होतो. आणि करोमी प्लस अहम, इथे अहम आहे म्हणून करोम्यहम तयार झालेला शब्द. मी आन्सर लगेच याच्यासाठी सांगितलं कारण करोम्यहम शब्द तयार कसा झाला हे बघायचा आहे आपल्याला. बघा, करोमी प्लस अहम
करोमीचा अंत ईने झालेला आहे, जसं की इथे करोमीचा अंत ईने झालेला आहे, अहमची सुरुवात अ ने झालेली आहे, ई प्लस अ य झाला म्हणून करोमी. लक्षात नका घेऊ कारण ई निघून गेलेला आहे आणि अ निघून गेलेला आहे, ज्यांचं य तयार झालेलं आहे. करोम प्लस य करोम्य प्लस हम करोम्य हम असा शब्द तयार होतो. शब्द तयार कसे होतात हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नीट कळेल, कारण निघून कसा जातो, तयार कसा होतो हे तुम्हाला ॲरोद्वारे एक्सप्लेन केलेलं आहे. आत्ता मी तुम्हाला जसं सांगितलं तसं तुम्ही जर लिहून ॲरोद्वारे बघितलं तर तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला इथे वृद्धिसंधी आणि यनसंधी दिलेली होती. पुढे तुम्हाला उ प्लस विजातीय स्वर दिलेला आहे. खलू प्लस एतत विजातीय स्वर म्हणजे दुसरा कुठलाही स्वर. ऊ मध्ये जर दुसरा कुठलाही स्वर ॲड जर झाला तर तिथे तुम्हाला व तयार होत असतो. खलू प्लस एतत उ प्लस ए झालेला आहे म्हणून खल प्लस उ एचा झाला आहे व, खल प्लस व खलव. ठीक आहे, खलव आणि एतत खलवेतत शब्द तयार होतो. मणू प्लस डॅश आणि मणू प्लस आपल्याला कळतंय उ प्लस उ प्लस कुठलाही स्वर असेल म्हणजे इथे काहीतरी स्वर आणि शब्द आहे त्याचा व तयार होतोय. मग स्वर काय आहे पुढे कळतंय, अंतरम. बरोबर, म्हणून मणू प्लस अंतरम म्हणून उ प्लस अ. बघा उ प्लस अ काय तयार झाला, व मन्वंतरम. बरोबर, उ निघून गेला, इथे व आला आणि मन्वंतरम असा शब्द तयार झाला. इथे उ प्लस विजातीय स्वरांबद्दल तुम्हाला सांगितलं होतं, जसं आपण मागे ई प्लस विजातीय स्वर बघितले, आता उ प्लस विजातीय स्वर बघितलं. पुढचा टॉपिक आहे रू प्लस विजातीय स्वर. विजातीय स्वर म्हणजे तो स्वतः एक स्वर सोडून दुसरे कुठलेही स्वर. तर रू सोडून दुसरा कुठलाही स्वर जर इथे ॲड जर झाला तर पितृ प्लस आज्ञा रू प्लस आ. बरोबर, तर काय पित्राज्ञा र तयार होतो. आणि मातृ प्लस इच्छा मातृइच्छा. मा शब्द आहे, मा ॲज इट इज लिहिला. तृचा र तयार झाला, ऋकारांत आहे ना त राहील, परंतु रू शब्दाचा खालचा जो रू शब्दाचा अर्धा चंद्र आहे ना त्याचा र झालेला आहे म्हणून मात्र प्लस इच्छा शब्दाची ई पुढे ॲड झाली. मात्र प्लस इच्छा मातृइच्छा शब्द आईची इच्छा मातृइच्छा शब्द तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपण आजचा टॉपिक बघितला. यामध्ये आपण संधी कव्हर केली, भाषाभ्यास पण बघितला आणि लोटलकार पण बघितला आहे. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारा, मी अजून तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. जे काही डाऊट असेल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.